हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण गुडघेदुखी या विषयावर बोलणार आहे. तर ज्या वेळेस आपली गुडघेदुखी होते त्यावेळेस आपण काय करतो, जवळच्याच एका मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन पेन किलर्स घेतो. पण ह्या सगळ्या पेन किलर्सचा आपल्या बॉडीवरती काय परिणाम होतो याचा विचार कधी केलाय का तुम्ही? पेन किलर काय करतो, आपल्या बॉडीतलं पेन ते बरं करत नाही, तर ते फक्त आपल्याला जाणवू देत नाही. त्यामुळे आपल्याला अशा पेन किलर्सची सवय लागते आणि त्यामुळेच आपल्याला आता अशा क्षणिक आराम देणाऱ्या आणि आपल्या शरीरासाठी घातक असणाऱ्या मेडिसिन्स घेणं पूर्णपणे बंद करायचं आहे. तर मग तुम्ही म्हणाल की पेन किलर्स घ्यायच्या नाही, तर मग आपण काय घ्यायचं? तर आपण यासाठी कॅल्शियमच्या टॅबलेट्स घेऊ शकतो. तर आपल्याला होणारे कंबरदुखी, हातपाय दुखणं, मुंग्या येणं हे सारखे प्रकार कशामुळे घडतात? तर आपल्या हाडांची झालेली झीज. त्यात कॅल्शियम हा मुख्य घटक आहे, जो आपल्या हाडांची झालेली झीज भरून काढण्यासाठी मदत करतो. ही झीज भरून काढण्यासाठी मेडिकलमध्ये कॅल्शियम 500ची एक टॅबलेट येते, जी आपल्याला रोज सकाळी एक घ्यायची आहे आणि त्यासोबतच व्हिटॅमिन D3ची टॅबलेट आठवड्यातून एक अशी 3 महिने आपल्याला घ्यायची आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपली गुडघेदुखी लगेच एका दिवसात बरी होत नाही, तर ती हळूहळू रिकवर होते. आम्हाला खूप सगळ्या पेशंटचा अनुभव आलेला आहे, ज्यांची गुडघेदुखी पूर्णपणे बंद झालेली आहे, ज्यांना पेन किलर घेण्याची आता अजिबात गरज पडत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या गोळ्यांचे कुठलेही साईड इफेक्ट्स आपल्या शरीरावर होत नाही, तर झाले तर फायदेच होतात. ह्या मेडिसिन घेण्यासाठी वयाचे बंधन नाही, कुठल्याही वयातील व्यक्ती या मेडिसिन्स घेऊ शकतात. ह्या मेडिसिनचा फायदा हळूहळू आपल्याला दिसून येतो, पण तो जास्त कालावधीसाठी राहतो. त्यामुळे अशा हानिकारक पेनकिलर घेण्यापेक्षा कॅल्शियमचा डोस घेण्यासाठी स्वामी प्रसाद जेनेरिक मेडिकल आश्वी बुद्रुक येथे अवश्य भेट द्या.